पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आलेली आहे। पेट्रोल प्रति लिटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल प्रति लिटर 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त झालंय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय। भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरू असलेली सुनावणी आता पूर्ण झाली आहे। भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी युक्तिवाद केलाय। दोन्ही देशांनी आपली बाजू मांडल्यानंतर आयसीजे आता निकाल राखून ठेवलेला आहे। दोन्ही पक्षांशी चर्चा करून निकालाची तारीख निश्चित केली जाणार आहे, त्यामुळे निकाल काय येतो याकडे दोन्ही देशांचं लक्ष लागलंय। भारताकडून हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानच्या दाव्याची चिरफाड केलेली आहे, तर पाकिस्तानने भारताचे आरोप फेटाळून लावत भारत विरोधी कांगावा केलाय। देखिए, आज एक बड़ी अच्छी बात इंटरनेशनल अदालत में जो हुई है, तो उन्होंने साफ तौर पर बता दिया कि इस केस के मेरिट के बारे में कुछ विचार नहीं करेंगे, और इसीलिए पाकिस्तान को उन्होंने फटकार लगा दी कि आपका जो वीडियो है कुलभूषण जाधव का इकबाली बयान का, उसको दिखाया नहीं जा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहे, त्यामुळे भाजपकडून देशभरात जल्लोष साजरा करण्यात येतोय। 3 वर्षांआधी आजच्याच दिवशी लोकसभा निवडणुकीत एक हाती सत्ता भाजपने मिळवली होती आणि मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीत विराजमान झाले। त्यानंतर नोटाबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत राहिलाय। वाढता दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, वाढती महागाई तसंच रोजगार हे प्रश्न सध्या मोदी सरकारसमोर कायम आहेत। मोदींच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर सगळा देश एटीएमच्या बाहेर रांगेत उभा राहिला होता। गेल्या 2-3 दिवसांपासून त्या दिवसांची प्रकर्षाने आठवण होतीये, कारण राज्यभरातल्या अनेक एटीएममध्ये सध्या खडखडाट निर्माण झालाय। कॅश असणारे एटीएम शोधण्यासाठी जनतेला वणवण भटकावं लागतंय। हे कमी की काय म्हणून रॅन्सम व्हायरसच्या भीतीपोटी रिझर्व्ह बँकेने जवळपास सर्वच बँकांना त्यांचे एटीएम सेंटर अपडेट करण्याचे आदेश दिले। त्यामुळे देखील देशभरातले अनेक एटीएम दुरुस्तीच्या नावाखाली सध्या बंद ठेवण्यात आले। गुजरातमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते शंकरसिंग वाघेला हे एका नव्या वादात सापडलेत। शंकरसिंग वाघेला यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मोठमोठ्या नेत्यांना ट्विटरवरती अनफॉलो केलंय। राहुल गांधींना अनफॉलो केल्यानं त्यांची पक्षावरील नाराजी तर समोर आलीच आहे, पण त्याचप्रमाणे त्यांच्या भाजप पक्षप्रवेशावरही देखील राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे। येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीच काँग्रेसला गुजरातमध्ये एक मोठा धक्का बसलाय। I don't think I should not do anything regarding फॉलो करो, इधर फॉलो करो, कोई हमको फॉलो करे, यानी वो जो चीज होता है वो हमने कल ना बोल दिया पूरा। इसलिए कोई पर्सनल किसी का मतलब ये फॉलो नहीं किया या किसी का फॉलो किया, ऐसा नहीं है। जीरो फॉलोइंग आइदर और बोथ द साइड। उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला। राज्यपाल राम नाईक यांनी बोलण्यास सुरुवात करताच विरोधकांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली। समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल राम नाईक यांच्यावरती कागदाचे तुकडेही भिरकावले। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला। विरोधी पक्षातील आमदारांनी शिट्ट्या वाजवत, फलक दाखवत आणि कागदाचे गोळे फेकत विरोध दर्शवला। यासोबतच विरोधी पक्षाचे आमदार बाकावर देखील चढले होते। कर्नाटकात गदग जिल्ह्यात मुसळधार पावसात बस वाहून गेली आहे। यात आतापर्यंत चालकासह 5 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलंय आणि पुढचं शोधकार्य देखील सुरू आहे। गदगमधील लक्ष्मेश्वर भागामध्ये भूस्खलनामुळे बस कोसळली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवायला मदत केली। भूस्खलन आणि बस वाहून गेल्यानं 1 तास वाहतूक खोळंबलेली होती, मात्र त्यानंतर आता शोधकार्याला देखील सुरुवात झाली आहे। साऊथ फेम ॲक्शन हिरो अर्थात रजनीकांत त्यांच्या चाहत्यांबरोबर सेल्फी काढण्यासाठी तब्बल 4 दिवस देणार आहेत। आजपासून ते 19 मे या दिवसात रजनीकांत यांच्या फॅन्सनाही सुवर्ण संधी मिळणार आहे। चेन्नईमधील राघवेंद्र हॉलमध्ये रजनीकांत त्यांच्या चाहत्यांबरोबर सेल्फी काढणार आहेत। तब्बल 8 वर्षांनंतर रजनीकांत त्यांच्या चाहत्यांसाठी ठराविक वेळ देणार असल्याचं म्हटलं जातंय। 2009 मध्ये शिवाजी द बॉस
या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत असाच वेळ घालवला होता।